नमस्कार. आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये भारताच्या संविधानाविषयीच्या महत्त्वाच्या तरतुदींच्या माहितीविषयीचा हा व्हिडिओ पाहत आहोत. यावेळी आपण भारतीय संविधानावर आधारित दोन वेगवेगळे व्हिडिओ तयार करून टाकलेले आहेत. ते सुद्धा आपण पाहिले नसतील तर आवर्जून पहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने भारतीय संविधानातील भाग 5, 6, 7, 8, 9, 10 आणि महत्त्वाचे भाग या भागांतील महत्त्वाची कलम या विषयी प्रामुख्याने हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. मित्रांनो, भारताचे जे संविधान आहे या भारताच्या संविधानामध्ये भारताचे प्रधानमंत्री भारताच्या प्रधानमंत्र्यांच्या विषयीचे जे कलम आहे ते भाग 5 मध्ये आहे आणि कलम 74, 75 आणि 78 अशी महत्त्वाची कलम भारतीय प्रधानमंत्र्यांच्यासाठी आहे. भारताच्या संविधानाने भारताच्या प्रधानमंत्री असा शब्द वापरलेला आहे, पंतप्रधान असा शब्द वापरलेला नाही. तर भारताच्या संविधानामध्ये प्रधानमंत्री असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे आपण सुद्धा प्रधानमंत्री असं म्हणूयात. कलम 75 नुसार प्रधानमंत्री निवड केली जाते. प्रधानमंत्र्यांना वेगवेगळ्या विचारवंतांनी काय काय म्हटलंय त्याचा सारांश करू आपण. मंत्रिमंडळ रूपी कमानीची आधारशिला, समाजातील पहिला, संविधानाची कोनशिला, ग्रहमालेतील सूर्य, ज्याच्या भोवती ग्रह फिरतात असा सूर्य, असे वेगवेगळे आभूषण प्रधानमंत्र्यासाठी वेगवेगळ्या विचारवंतांनी वापरलेली आहेत. राज्यसभेचे सदस्य असणारे प्रधानमंत्री कोण कोण होते? म्हणजे साधारणतः राज्यसभा आणि लोकसभा हे जे काही संसदेचे दोन सभागृह आहेत, संसदेच्या दोन्हीपैकी कोणत्या तरी एक सभागृहाचा जर सदस्य असेल तर त्याला प्रधानमंत्री होता येतो. जर तो सभासद नसेल तर 6 महिन्याच्या आत त्याला निवडून यावं लागेल. तर राज्यसभेमधून सुद्धा काही प्रधानमंत्री आपले झालेले आहेत, ते बघू आपण. राज्यसभेमधून इंदिरा गांधी, एच.डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे 4 प्रधानमंत्री राज्यसभेचे सदस्य होते आणि ते देशाचे प्रधानमंत्री सुद्धा होते. त्यानंतर उपप्रधानमंत्री. खरं म्हणजे भारतीय संविधानामध्ये उपप्रधानमंत्र्यांच्या संदर्भामध्ये काहीच तरतूद केलेली नाही, परंतु राजकीय पुनर्वसन करण्यासाठी हे ज्या काही राजकीय पार्ट्या आहेत यांनी काही लोकांना उपप्रधानमंत्री असं पद दिलेलं आहे. त्याचा उल्लेख संविधानामध्ये नाही. तर संविधानामध्ये तरतूद नाही. सरदार वल्लभभाई पटेल हे पहिले भारताचे उपप्रधानमंत्री होते. त्यानंतर मोरारजी देसाई होते. त्यानंतर चौधरी चरण सिंग होते. त्यानंतर जगजीवन राम होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण होते. चौधरी देवीदार होते आणि लालकृष्ण अडवाणी आलेल्या काळामध्ये 2014 पर्यंत देशाचे उपप्रधानमंत्री होते. मंत्रिमंडळामध्ये 3 प्रकारचे मंत्री असतात. त्यामध्ये पहिला असतो कॅबिनेट मंत्री, म्हणजे अतिशय महत्वाचे मंत्री, जसं गृहमंत्री, संरक्षण मंत्री, रेल्वे मंत्री, विदेश मंत्री असे हे महत्वाचे कॅबिनेट मंत्री. त्यानंतर दुसरा आहे राज्यमंत्री. म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांवर जर जास्त कामाचा लोड झाला, व्याप झाला तर त्यांची कामाची विभागणी करून त्या राज्यमंत्र्यांकडे थोडासा भाग देतात, त्याला म्हणायचं राज्यमंत्री. त्यानंतर उपमंत्री. आता उपमंत्री जर खूपच मोठा कारभार असेल तर मग काही उपमंत्री सुद्धा नेमतात. अशा प्रकारे मंत्र्यांचे 3 प्रकार पडतात. कलम 76. या कलम 76 नुसार भारताचा महान्यायवादी अटॉर्नी जनरल, भारताचा महान्यायवादी अटॉर्नी जनरल हा कलम 76 नुसार नियुक्त केला जातो. राष्ट्रपती त्याची नियुक्ती करतात. भारताची न्यायव्यवस्था भाग 5 मध्ये आपण पाहिली कलम 124 ते 147. कलम 124 जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाचं कलम आहे. द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, सर्वोच्च न्यायालय भारताचं कलम 124. 28 जानेवारी 1950 पासून द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया असं नामकरण त्याचं झालेलं आहे. सुप्रीम कोर्टाचं, सर्वोच्च न्यायालयाचं. आपण जर ऑनलाईन सर्च केलं तर त्याचं उत्तर कुठे आपल्याला 26 जानेवारी पण पाहायला मिळतं. 26 जानेवारी 1950, परंतु त्याचं मूळ उत्तर आहे 28 जानेवारी 1950 पासून
द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया असं नामकरण झालेलं आहे. न्यायाधीश सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सरन्यायाधीश होता आणि 7 इतर न्यायाधीश होते. सध्या एक सरन्यायाधीश आहे आणि 33 इतर न्यायाधीश आहेत, म्हणजे एकूण 34 संख्या आहे. 2000 सप्टेंबर 2021 पर्यंत एक सरन्यायाधीश आणि 30 इतर न्यायाधीश होते. परंतु 2019 जे अमेंडमेंट बिल होतं त्यानुसार त्या ठिकाणची संख्या वाढवलेली आहे. ती आहे एक सरन्यायाधीश आणि इतर 33 न्यायाधीश, असे एकूण 34 न्यायाधीशांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर न्यायाधीश पाहिले आपण कलम 125 न्यायाधीशांचं वेतन किती असेल. सरन्यायाधीशांचं वेतन आहे बघा 2,80,000 रुपये दरमहा आणि वेतन भत्ते राहण्यासाठी सुविधा सगळं वेगळं. 2,80,000 दरमहा वेतन सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे. इतर न्यायाधीशांना बघा 2,50,000 रुपये दरमहा, राहायला घर, गाडी, ड्रायव्हर, मोबाईल, टेलिफोन, पाणी सगळं मोफत आणि इतर भत्ते मिळून असं 2,50,000 रोख आणि इतर भत्ते वेगळे. कलम 131 सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र. त्या सर्वोच्च न्यायालयाला त्या क्षेत्रामधील विषयावर न्याय देण्याचा अधिकार आहे. त्यानंतर कलम 132 पुनर्निर्णयात्मक उच्च न्यायालयाकडून जर काही खटला वरच्या न्यायालयात आला तर सर्वोच्च न्यायालय अंतिम न्यायालय आहे ते त्या ठिकाणी निर्णय देतं. पुनर्निर्णयात्मक अधिकार. कलम 143 सल्लादायी. हे सल्ला देण्याचं काम करतं सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना, पण राष्ट्रपतींनी तो सल्ला मानावा की न मानावा हे राष्ट्रपतीवर अवलंबून आहे, पण सल्ला देण्याचं काम मात्र करतं. कलम हे 143 सल्लादायी अधिकार आहेत सर्वोच्च न्यायालयाचे. कलम 137 मध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन आपण अमेरिकेतून घेतले. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे जर समजा एखादा कायदा केला आणि तो जर कायदा संविधानाच्या चौकटीच्या बाहेरचा असला तर सर्वोच्च न्यायालय त्या कायद्याला रद्द करू शकते. न्यायालयीन पुनर्विलोकन करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाचा कलम 137. प्रथम महिला न्यायाधीश होत्या सरन्यायाधीश मीरा साहिब फातिमा बीबी 1988 मध्ये. प्रथम दलित सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन. प्रथम पारशी न्यायाधीश झाले होते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एच.एस. कापडिया. हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रथम असे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर या माहितीच्या नंतर आपण महत्वाची माहिती बघूया. भारताचा नियंत्रक व महालेखापाल ज्याला आपण कॅग म्हणतो, कंट्रोलर ऑफ ऑडिटर जनरल. कंट्रोलर ऑफ ऑडिटर जनरल म्हणजे कॅग. भारताचा कॅग हा कलम 148 ते 151. कॅगचा कलम आहे 148 ते 151. त्याचं वेतन आहे 2,50,000 रुपये दरमहा आणि वेतन आणि इतर भत्ते सुद्धा. त्यानंतर घटक राज्याचं कायदेमंडळ. घटक राज्याचं कायदेमंडळ आहे भाग 6 मध्ये कलम 138 ते 212. कलम 170 मध्ये काय केलं. कलम 170 मध्ये राज्याची विधानसभा कनिष्ठ व प्रथम सभागृह म्हणजे राज्याची विधानसभा. कलम 170. कार्यकाल 5 वर्षाचा असतो. कलम 172 बघा. कलम 169 विधान परिषद. विधान परिषदेचं कलम आहे 169. कोणकोणत्या ठिकाणी विधान परिषद आहे सध्या तर बिहारमध्ये आहे, कर्नाटकामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, उत्तर प्रदेशामध्ये आहे, आंध्र प्रदेश, तेलंगणा, जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर आता राज्याचा दर्जा काढून घेतल्यामुळं ते केंद्रशासित प्रदेश झालाय म्हणून त्या ठिकाणचं आता विधान परिषद नाही, तर 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश. 7वं जे होतं जम्मू काश्मीर त्याचा दर्जा 5 ऑगस्ट 2019 ला 370 कलम रद्द केलं. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला. त्या ठिकाणचं जम्मू काश्मीर राज्य विभागले गेलं. लडाख आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित झालं आणि म्हणून मग 6 विधान परिषदा आहेत. राज्यपाल. राज्यपालाचा कलम आहे 153 ते 167. 153 मध्ये काय सांगितलंय बघा. प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. राज्यपालाचे वेतन बघा 3,50,000. 3.5 लाख रुपये राज्यपालाला पगार आहे. 3.5 लाख रुपये दरमहा आणि वेतन भत्ते आणून सगळं वेगळं
₹3.5 लाख दरमहा पगार आहे राज्यपालाला. राज्यपालाचं महत्वाचं कलम आहे 213चं अध्यादेश काढतात, ते वटहुकूम काढतात. जर समजा विधानसभेचं अधिवेशन चालू नसेल आणि एखादं तातडीनं कायदा करण्याचं काम पडलं असेल तर राज्यपाल हे वटहुकूम काढू शकतात. त्या वटहुकूम जर काढला त्या आदेशाला सुद्धा अतिशय महत्वाचं कायद्यावर स्थान असतं. तर तो अधिकार आहे कलम 213. त्यानंतर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बघा, कलम 163, 164, 167. मुख्यमंत्र्यांचं कलम आहे पर्टिक्युलरली पहिला आपण कलम 164(1) यानुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेतून मुख्यमंत्री त्या ठिकाणी निवडला जातो. राज्याचा महाधिवक्ता म्हणजे ऍडव्होकेट जनरलचं कलम आहे 165 आणि नियुक्ती राज्यपाल करतात. राज्याचा असल्यामुळे राज्यपालाला अधिकार आहे तो नियुक्तीचा. त्यानंतर उच्च न्यायालयाचं कलम आहे 214 ते 232. कलम 214 काय सांगतं तर कलम 214 नुसार प्रत्येक घटक राज्यासाठी उच्च न्यायालय असेल. कलम 214 सांगतं. कलम 231 सांगतं की जर समजा 2 राज्य असतील किंवा काही केंद्रशासित प्रदेश असतील तर त्या सगळ्यांचे मिळून एक उच्च न्यायालय सुद्धा असू शकेल. आपल्या देशामध्ये सध्या बघा 25 उच्च न्यायालय आहेत. भारतामध्ये सध्या किती उच्च न्यायालय आहेत? 25 आहे. 25वा कोणता आहे? आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीचं 25वा त्या ठिकाणचं उच्च न्यायालय आहे. अमरावती या ठिकाणचं आंध्र प्रदेशची राजधानी. आता वेतन बघा, मुख्य न्यायाधीशाचं वेतन आहे 2,50,000 दरमहा, वेतन भत्ते अजून वेगळे. इतर न्यायाधीशांना बघा 2,25,000 वेतन मिळतं. म्हणजे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना 2.5 लाख वेतन भत्ते आणि इतर वेगवेगळं, आणि इतर न्यायाधीशांना 2,25,000 म्हणजे 2.25 लाख रुपये महिन्याला, आणि त्यांचे वेतनच्या व्यतिरिक्त भत्ते सुद्धा अजून वेगळे. त्यानंतर संघ राज्य क्षेत्र आहे भाग 8 मध्ये कलम 239 ते 42 मध्ये संसदेच्या कायद्यानुसार राष्ट्रपती कारभार करतात केंद्रशासित प्रदेशाचा. म्हणजे केंद्रशासित प्रदेशाचा कारभार हा संविधानाच्या त्या संसदेच्या कायद्यानुसार राष्ट्रपती पाहत असतात. दिल्ली या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहे. चंदीगडला आहे. दादर नगर हवेली, दमन दीव, पुदुचेरी, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, जम्मू काश्मीर आणि लडाख या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहेत. तर अशा प्रकारे पंचायत राज बघा, पंचायत राज हे कलम भाग 9 मध्ये 11वा परिशिष्ट जोडले गेले होतं 73वी घटना दुरुस्ती 1992 ची. तर पंचायती राजकडे 29 विषय पकवलेले आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. त्यानंतर बघा अनुसूचित क्षेत्र, अनुसूचित जनजाती क्षेत्र बघा भाग 10 मध्ये आहे. कलम 244 मध्ये आहे. काही राज्याच्या मध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या राज्यांमध्ये असणाऱ्या अनुसूचित जनजातींसाठी वेगळ्या प्रकारचं असं हे भाग या ठिकाणचं कलम सांगतं 244 कलम. त्यानंतर केंद्र व राज्याच्या संबंधामध्ये भाग 11 मध्ये सांगितलंय केंद्र आणि राज्याच्या संबंधाचं कलम 245 ते 255. वित्त व्यवस्था भाग 12 मध्ये वित्त व्यवस्था दिलेली आहे भारताची. कलम 264 ते 291. वित्त आयोग भाग 12 मध्ये कलम 280 ते 281. हे वित्त आयोगाचं कलम आहे 280, महत्त्वाचं लक्षात ठेवा. भारतीय राज्य क्षेत्रातील व्यापाराचा भाग आहे भाग 13 मध्ये कलम 301 ते 307 मध्ये. लोकसेवा आयोग भाग 14 मध्ये आहे कलम 315 ते 323. निवडणूक आयोग भाग 15 मध्ये आहे कलम 324 ते 329. त्यानंतर भाग 16 बघा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीयांचे राष्ट्रीय आयोग नेमण्याचा अधिकार हा भाग 16 मध्ये दिलेला आहे. 16 प्रमाणे तो आयोग नेमता येतो. त्यानंतर संघराज्याची राजभाषा भाग 17 मध्ये दिलेली आहे कलम 340 मध्ये. आणीबाणीविषयी तरतुदी बघा भाग 18 मध्ये आहे कलम 352. राष्ट्रीय आणीबाणी कलम 356. राज्यामध्ये आणीबाणी किंवा राज्याला आपण राष्ट्रपती राज्य म्हणूया. 360 आर्थिक आणीबाणी. आणि भाग 22 मध्ये असलेले जे काही कलम आहे 368 हे सुद्धा महत्त्वाचं कलम आहे. ते म्हणजे घटना दुरुस्ती. आपल्या भारताच्या संविधानामध्ये कशा प्रकारची दुरुस्ती करता येईल त्या संदर्भात सांगणारे भाग 22 मधलं कलम आहे कलम 368 जे आपण दक्षिण आफ्रिकेच्या संविधानामधून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या भारतीय संविधानाच्या या महत्त्वाच्या भागामध्ये आपण आज या ठिकाणी प्रधानमंत्र्यापासून ते भारताच्या न्याय व्यवस्थेपर्यंत आणि भारताच्या कॅग पासून ते
या ठिकाणी घटना दुरुस्तीपर्यंत सगळ्या महत्वपूर्ण कलमांचा आणि भागांचा अभ्यास केलेला आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटन ऑन करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ताबडतोब तुमच्यापर्यंत येईल. आणि जर आपण या पाठीमागचे भाग पाहिले नसतील, संविधानाचा भाग आधीचे, तर ते सुद्धा आवर्जून पहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.